वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. वेलकम. मी माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये वेलकम करायचं दिसलं मी माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये वेलकम केलं. मला हा ब्लॉग बनवावा लागता आहे कारण का मला खूप म्हणजे असे मेसेजेस येतात ना, सो त्यांना खूप प्रश्न पडतो मला वाटतं, आणि मी सगळ्या प्रश्नांचं उत्तर एक 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 टेक्स्टमध्ये नाही देऊ शकत, म्हणून मी हा ब्लॉग बनवते. डोंट वरी, मी इतका मोठा ब्लॉग नाही बनवणार, छोटासा. सो हॅलो टू एव्हरीवन, मी श्रुती. माझं नाव श्रुती आहे. तिथे पहिला प्रश्न सगळ्यांना हा पडतो की तुझं नाव काय आहे, कारण का मी इंस्टावरती माझं नाव श्रू आणि सोनू असं टाकते. श्रू माझे फ्रेंड्स बोलतात आणि सोनू माझे जवळचे जवळचे व्यक्ती बोलतात. सो म्हणून आणि अजून काय बोलतो हां. सो अशी मी विसरते गाईस, मला ना थोडीशी इकडे इधर भेजा में थोड़ी सी मेरे को है कुछ होता है, मतलब ऐसा मैं विसरती रहती हूँ. ठीक आहे. सो फॉरगिव दॅट. तर माझं नाव श्रुती आहे, श्रुती ख मितकर पूर्ण नाव. ठीक आहे. प्रश्न की तू मराठी आहेस का? क्वेश्चन ना, मी मराठी आहे का? ऑब्विसली मी मराठी आहे. मी मराठी मुलगी आहे. मी मराठी आहे आणि मला असे विचारतात सगळे महाराष्ट्रीयन आहेत. महाराष्ट्रीय मराठी, मी महाराष्ट्रीयन नाही पण मी मराठी आहे. आणि सेकंड थिंग, ॲक्च्युली मला हे विचारतात की तू कुठे राहते. मी हैदराबादमध्ये राहते. मी हैदराबादमध्येच राहते आणि हैदराबादमध्ये राहते, तर मग तू मराठी कशी केली वगैरे वगैरे. ॲक्च्युली माझी आई जी आहे ती मुंबईची आहे आणि माझे पप्पा आहेत ते कर्नाटक साईडचे आहेत. आणि सगळ्यांना प्रश्न पडतो की हैदराबाद कर्नाटक साईडला मराठी कशी आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हैदराबाद आणि कर्नाटक साईडला आपले मराठी लोक खूप आहेत, चित्तार आहेत. ठीक आहे. असं नाही आहे की महाराष्ट्रामध्ये राहणारेच मराठी आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर राहणारे पण लोक मराठी खूप आहेत. ठीक आहे. सो माझे पप्पा आम्ही मी कर्नाटकची आहे. ठीक आहे. म्हणजे माझे पप्पा कर्नाटक साईडचे आणि मम्मी मुंबईची आहे. सो माझ्या मम्मीला कर्नाटकला दिलेला आहे. आता ती स्टोरी मी तुम्हाला मम्मी पप्पांची काय सांगू, कारण का ते पर्सनल म्हणजे लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेजच. ठीक आहे. सो कारण का मग ब्लॉग खूप मोठा आहे आणि मी शॉर्टकट राहते. ठीक आहे. सो माझे बाबा कर्नाटक साईडची, मम्मी मुंबईची आहे. मम्मीला कर्नाटक साईडला दिलेला आहे आणि आपल्या कर्नाटक आणि हैदराबाद साईडला खूप मराठी आहे. ठीक आहे. आणि आम्ही कर्नाटक साईडचे आहोत, पण आम्ही कधी कर्नाटकमध्ये राहिलो नाही. आम्ही आधी मुंबईला राहायचो दादर साईडला आणि मग त्याच्यानंतर आम्ही हैदराबादला शिफ्ट झालो. इट वॉज लॉंग टाईम बॅक, मे बी ॲटलिस्ट 20 years राईट नाव. ठीक आहे. 20 वर्ष तर झाले असतील आम्हाला इकडे हैदराबादला शिफ्ट होली की, कारण का कर्नाटक साईडला आम्ही कधी राहिलो नाही आहे. ते गाव पडतं ना, गाव साईड. सो म्हणजे माझे आजी लोक वगैरे सगळे हैदराबादला राहायचे. ठीक आहे. सो आम्ही हैदराबादला शिफ्ट झालो आणि आधी आम्ही मुंबईला राहायचो, कारण का मुंबईला माझी आजी होती, म्हणजे मम्मीची मम्मी. सो आम्ही तिकडे राहायचो. पण जेव्हा आजी वारली ना, मग इकडच्या आजीने आम्हाला बोलावून घेतलं इकडे राहायला हैदराबादमध्ये. सॉरी गाईज, इग्नोर दिस. सो आम्हाला त्यांनी बोलावून घेतलं की इकडे हैदराबादमध्ये आता तुम्ही तिथे काय राहतात, सगळे इथे आहेत. आणि ऑब्व्हियसली मग पप्पाकडच्या साईडचे हैदराबादला राहतात बोलल्यावर मम्मीला पण तिथेच सासरवाडीला राहावं लागतं. आणि आम्ही होतो इकडे मुलीचे छोटे छोटे, तर आम्ही पण आमच्या मम्मी पप्पांसोबत त्यांच्या मागे इकडे आलो आणि आम्ही इथेच राहतो. ठीक आहे. सो हैदराबादमध्ये राहण्याचं कारण हे आहे. आणि मी मराठीच आहे आणि माझं एज्युकेशन
सेकंड क्वेश्चन, इट्स माय एज्युकेशन मी बी.कॉम कम्प्लीट केलेली आहे, आय एम ग्रॅज्युएटेड. आणि सगळ्यांना क्वेश्चन पडतं की यार एज 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 माझं मी रिव्हील करते माझं एज. खरं तर नाही करायचं असतं असं, बट अब जो है सो है, उसमें क्या. सो सगळ्यांना म्हणजे असं वाटतं की मी अजून लहान आहे 20 वर्षाची, पण मी नाही आहे 20 वर्षाची. मी 19-20 वर्षाची नाही आहे. 20च्या वरती पण मला कधी घेऊन जाणार नाही यार. असं वाटतं की म्हणजे अडल्टमध्ये मी नाहीच आहे असं मला कधी कधी फील होतं, पण असं नाही आहे. मी 19-20 इयर्सची नाही आहे, मी मोठी आहे. मी दिसायला जरी लहान दिसते ना, तरी मी अशी सुकडी आहे ना, बोंबील, म्हणून मी अशी लहान दिसते. पण मी दिसायला जरी लहान दिसली तरी मी मोठी आहे. माझं वय ॲक्च्युली, गाईज गाईज गेस गेस काय करणार तुम्ही, मला तर सांगावंच लागेल प्रॉब्लेम आहे ना. नुसतं सांगायचं पण मी तरीच सांगते तुमच्यासाठी. माझी एज आहे 25 इयर्स. मी 25 वर्षाची मुलगी आहे, कळलं, वुमॅन. सो या, तर माझं बी.कॉम कम्प्लीट झालं आहे आणि ग्रॅज्युएटेड. त्याच्यानंतर मी काम वगैरे करायची, पण आता मी सध्या कामावर नाही आहे. त्याच्यात पण थोडे माझे फॅमिली रिझन्स. माझ्या आईला थोडासा हार्ट प्रॉब्लेम होतो, सो तिच्यासाठी आणि मला पण थोडे हेल्थ इश्यूज होते. सो मला त्या हेल्थ इश्यूजसाठी घरी जावं लागलं, म्हणून मी सध्या जॉबवर नाही आहे आणि चढेल लवकर. सो या, आणि मग त्याच्यानंतर येतो प्रश्न, कुठला प्रश्न येतो, प्रश्न नंबर 3. हा प्रश्न येतो की तू आणि काय म्हणतात, अजून एक पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं. मला विचारलेलं की तुझ्या मम्मी पप्पाचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेज आहे. ठीक आहे, अरेंज मॅरेज. आणि ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, कारण हे मला आता माझं असं आहे हे थोडंसं असं ट्यूबलाईटसारखं चालतं ना, म्हणून मला ना असं प्रश्न हळूहळू सुचतात. आणि आता मला त्या प्रश्नाचं एक काहीतरी आहे म्हणजे मध्येच आठवलं, तर मी तुम्हाला सांगतेच होते. सो आणि त्याच्यानंतर मला विचारतात की तू सिंगल आहेस का. तू सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे, तू सिंगल आहेस का. हो मी सिंगल आहे. मी सिंगलच आहे. माझी इतकी चांगली नशीब नाही आहे की मला कोणी असं असं नाही की मला कोणी सांभाळणार होती. सांभाळायला कोणी पाहिजे ना कोणी, असं नाही आहे. सो मी सिंगल आहे. ठीक आहे, आणि माझं अजून काही लग्नाचा विचार नाही आहे. तर लग्न लग्न नको नको, तो विषयच नाही. दुसरी गोष्ट अजून मला असं विचारतात, पास्ट 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 आहे का. पास्ट पास्ट सगळ्यांचाच असतो, कोणाचा नसतो. माझं पण आहे सगळ्यांचा असतो. आणि ठीक आहे, लिव्ह आपल्याला प्रेझेंटमध्ये आता त्या गोष्टी करायच्या नाही. ठीक आहे, सो या आत्ताच्या ब्लॉगसाठी आजसाठी माझा इतकाच होता की तुम्हाला मला सांगायचं होतं, कारण का सगळ्यांना प्रश्न पडायचा की तू मराठी आहेस तर हैदराबादमध्ये कशी काय वगैरे. तर असं काही नाही आहे गाईज. हैदराबादमध्ये कर्नाटकमध्ये पण खूप मराठी लोक आहेत, आणि माझं शिकवायचं कारण मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे, सो इट्स नॉट. आणि मराठी कशी येते मी मराठी येणारच राईट. सो या थोडीशी आहे मी अशी काय विसरते यार. मला पण बसले एवढं सांभाळून मला अजून आज नेमकी मला आठवत नाही आहे काय कशी आहे. मी तुम्हाला काही विसरली असेल नक्की मला सांगा. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते शूट करून टाकेन ना. सो असा एकच, आणि थँक्यू तुम्ही माझं पुराण ऐकल्याबद्दल. आणि सपोर्ट करा गाईस. मी आत्ता स्टार्ट केली आहे. असं काही नाही तुमच्यावरती आणि करायचं आहे का नाही करायचं. ठीक आहे, इट्स नॉट की फोर्सफुली की कराच करा, ऐसा कुछ नहीं है ब्रो. तुमको अच्छा नहीं लगा तभी करने का.
सो मला हे तुम्हाला शेअर करायचं होतं सगळं काही. अजून पण खूप सारे प्रश्न आहेत, पण आता सध्या मला ते मी तुम्हाला बोलली नाही इकडे थोडासा प्रभाव प्रभाव काय म्हणतात मराठीमध्ये प्रभावच बोलतात का इफेक्टला मला माहिती नाही. ठीक आहे गाईज तुम्ही समजून घ्या हां. तर इथे इफेक्ट पडतं ना मग थोडासा आठवण राहत नाही. जितकं आठवणमध्ये मी तितके तुम्हाला सांगितली. काही विसरली असेल तर मला तुम्ही मेसेज करा, टेक्स्ट करा. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्याचं उत्तर नक्की देईन. आणि आय डोंट नो की ह्या ब्लॉगमध्ये मी प्रॉपरली उत्तर देऊ शकले किंवा प्रॉपरली हा ब्लॉग बनवू शकले का नाही. बट आय ट्रायड माय बेस्ट बिकॉज दिस इज ऑल्सो माय सेकंड ब्लॉग राईट. आणि ठीक है इसमें क्या आगे आगे देखो होता है क्या. अभी तो स्टार्ट ट्रेलर चला भी बाकी सो या आता या आत्ताच्या ब्लॉगसाठी आजसाठी माझा इतकाच होता की तुम्हाला मला सांगायचं होतं कारण का सगळ्यांना प्रश्न पडायचा की तू मराठी आहेस तर हैदराबादमध्ये कशी काय वगैरे वगैरे. तर असं काही नाही आहे बाईस. हैदराबादमध्ये कर्नाटकमध्ये पण खूप मराठी लोक आहेत आणि माझं शिफ्ट व्हायचं कारण मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे. सो इट्स नॉट आणि मराठी कशी येते मी मराठी येणारच राईट. सो या थोडीशी आहे मी अशी ट्राय विसरते यार मला पण बसलेला सांभाळून मला. सो आजसाठी इतकाच होता माझा ब्लॉग. आणि काही प्रश्न अजून आज नेमकी मला आठवत नाही आहेत आणि कशी मी तुम्हाला काही विसरली असेल नक्की मला सांगा. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते शूट करून टाकेन ना. हैदराबादमध्ये कंटेंट क्रिएटर्स खूप जास्त कमी आहेत. सो इकडे लोक खूप म्हणजे फक्त घर जॉब पैसा कमवणं घर तितक्या पुरतीच असं दुसरे काही गोष्टी जास्त इथे नाही करत लोक. सो जे पण लोक करतात म्हणजे कुठेतरी असं थोडं. अजून एक क्वेश्चन की तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतात कोण कोण राहतात कोण. मी माय मॉमी माय डॅडी माय यंगर ब्रदर आणि मी आम्ही चौघेच राहतो. बाकीच्यांना घेऊन राहायची आम्हाला आम्ही चौघे राहतो ठीक आहे. स्मॉल फॅमिली हॅपी फॅमिली. आम्ही आणि माझा भाऊ अजून लहान आहे ठीक आहे. ही इज यंगर देन मी 6 years यंगर देन मी. तो त्याची अजून स्टडी पण कम्प्लीट नाही झाली आहे आणि तो अजून शिकतो. अँड माय डॅड इज टेलर. माय मॉम इज हाऊस वाईफ आणि मी सांगितलंच आहे तुम्हाला ठीक आहे. बाकी काय नाही माझे. बाकी मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेन आणि असेच ब्लॉग्स आय होप मी टाकत जाऊ पुढे. पण आताच्या ब्लॉगसाठी माझा इतकाच होता आणि थँक्यू.